नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 अंतर्गत आता ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। पण ऑनलाईन अर्ज भरताना या ठिकाणी पैसे मागितले जात असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला CSC सेंटरवर जर पैसे मागत असतील तर तुम्ही त्याला व्हॉट्सअपवर तक्रार करू शकता। आता कोण तक्रार करू शकता, व्हॉट्सअप नंबर कोणता, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची तक्रार करण्याचे या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आवाहन केलेलं आहे। तर कृषी हेल्पलाईनच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता, पण तुमच्याकडे पुरावा असणे गरजेचे। 1 रुपयापेक्षा जर जास्त पैसे जर CSC चालक घेतलेले असेल आणि त्यांचे जर तुमच्याजवळ पुरावे असेल आणि पुराव्यासह जर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्ही मेसेज केला पुराव्यासह, तर त्या CSC चालकावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे। या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना पीक विमाचा अर्ज भरण्यासाठी 1 रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहेत। तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला सुद्धा राज्य शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते। मात्र काही केंद्र चालक 7/12 ऑनलाईन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत। या विरोधात आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कडक कारवाईची भूमिका घेतलेली आहे। जर तुमच्याकडे 7/12 ऑनलाईन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींसाठी जर तुमच्याकडून पैसे घेत असेल CSC चालक आणि जर तुमच्याकडे पुरावा असेल पैसे घेतल्याबाबतचा, तर त्या CSC चालकावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि तुमचं नाव गुपित या ठिकाणी ठेवलं जाईल। त्यासाठी तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरद्वारे तुम्हाला मेसेज करायचे आहे व्हॉट्सअप नंबरवर आणि त्यानंतर थेट कारवाई त्या CSC चालकावर केला जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।